फोन 3-4दा वाजला तरी तो हंबीरनी घेतला नाही. खूप वेळाने त्यांनी फोन उचलला. भाऊराव पोटेंचा फोन होता. शेषरावानं जी बागायत जमीन खरेदी खतानं घेतली होती त्या जमिनीची नोंद झालेली सारी कागदपत्र त्यांनी ओझरच्या तलाठी कचेरीत झेरॉक्स मारून घेतलेली होती. त्यासाठी त्यांनी त्या तलाठ्याला चांगली किंमत दिली होती. बरं, मग आता काय तुम्ही शेषरावाचं वकीलपत्र घ्यायचं? काय? त्या लबाड माणसाची बाजू आम्ही कोर्टात मांडायची? तुम्हाला त्यांना विश्वासात घेण्यासाठी तरी वकीलपत्र घ्यावंच लागेल ना. त्याच्याकडून सगळं काही काढून घेण्यासाठी हा डाव खेळायलाच लागेल. तुम्ही आम्हाला कागदपत्र द्या, मग आम्ही काय तो निर्णय घेऊ. तुम्हाला आणखीन नवीन माहिती देतो. कोणती? हा शेषराव आहे ना, हा अकोल्याच्या पाटलांचा मुलगा आहे. काय सांगताय? त्याचा बाप अजूनही अकोल्यात जिंदा आहे. 75 वर्षांचा शंभूराव पाटील अजून अकोल्यावर हुकूमत गाजवतोय. त्यांचा एकच उद्योग आहे आपली प्रॉपर्टी वाढवणं. 3 बायकांचा दादला येतो. प्रत्येक बायकोला 3-3 पोरं. पहिल्या बायकोचा शेषराव. पण मग तो शेषराव ओझरचा पाटील झाला कसा ते नाही कळलं. अहो, हे सगळं फोनवर बोलणं ठीक नाही आहे. भाऊरावांनी फोन खाली ठेवला होता. शेषराव आणि त्याचे अकोल्याचे पाटील असलेले तीर्थरूप अजबखाना होते. शेषराव ओझरचा पाटील झाला कसा हा प्रश्न त्याला कुरतडायला लागला. अकोल्याच्या शंभूराव पाटलांचा पोरगा ओझरचा पाटील झाला हे राजाराम देशमुखांना काय माहिती नसेल? जुन्नर कोर्टातल्या आपल्या केसेस आपण पुढच्या तारखा घेऊन फिरवल्या आहेत. तेव्हा त्या केसेसबाबत कोर्ट न्यायाधीशांशी चर्चा करायला हवी. आपली अडचण आता दूर झाली आहे हे त्यांना सांगायला हवं. आपलं सांत्वन करण्यासाठी कोर्ट न्यायाधीश फोनवर बोलले होते. त्यांनीच तुमच्या केसेस आम्ही पुढे टाकतो असा शब्दही दिला होता. कुकडी नदी पुलावरून हंबीरराव आपली मारुती गाडी नेत असताना शेषरावाची आरमाडा पुढे येत होती. त्यांनीच हात केला, गाडी थांबवली. याचा अर्थ तो वकील म्हणून हंबीररावाला सोडायला तयार नव्हता. हंबीररावाचा कारकून पकडून त्यांनी आपल्या गाडीत घालूनच आणला होता. आरमाडा थांबताच गाडीचं दार उघडून हंबीरचा कारकून परदेशी धावत त्याच्याकडे आला. आपल्या गाडीचं मागचं दार उघडून हंबीरनी त्याला आत घेतलं. परदेशी, काय म्हणताय शेषराव? हो, जुन्नर कोर्टातले कुठलेच वकील साहेब त्यांची केस घ्यायला तयार नाही आहेत, कारण त्यांची केस आपण जिंकू शकू असं त्यांना वाटतच नाही. त्यात त्यांची उर्मट्ट भाषा ती अपमानकारकच वाटणारी आहे ना. मग मागे ह्याच पाटील साहेबांनी आपल्या काळे साहेबांच्या शिरीमुखात भडकवली होती. काय सांगताय? हे तर मी आजच ऐकतोय. अहो, ते पैशाच्या मागे लागलेत वकील साहेब. त्यांनी फौजदारी केस करायची तर 5,000 रुपये मागितले. त्यांनी 5,000 रुपये दिले आणि काळे साहेबांनी पोलीस केस केलीच नाही. परदेशीनं ती शेषरावाची उद्धटपणाची बातमी दिली आणि आपण यांचं वकीलपत्र घ्यायचं. साहेब, मी कोण सांगणार, पण ही व्यक्ती साधी सरळ नाही आणि त्यांची केससुद्धा. त्यात तुमचा ते अपमान भर कोर्टात करतील. म्हणजे कोर्टात ते केस हरले की आपल्या वकिलाला जोड्यानं मारायची वार्ता करतात ते. जिल्हा कोर्टात त्यांच्याकडनं हा प्रकार घडला होता. त्यामुळे 2 दिवस त्यांना बंद पण करण्यात आलं होतं. पोलीस कोठडी जामिनावर सुटले आणि ती केस जिल्हा कोर्टात सुरू आहे. हंबीरला शेषराव एक रानटी पाटील वाटत होता. त्याची केस हाताळणं सोपं नव्हतं. स्वतःच्या वकिलाला धमकावणारा हा आरोपी. शेषराव पाटलानं आपली गाडी साईडला उभी केली. हंबीरच्या डोक्यावर मुंडण केल्यामुळे हॅट होती. काय वकील बाबू, काय इंग्लंडला गेलते का अमेरिकेला? तुम्हाला आम्ही फॉरेनला गेल्याचं कशावरनं वाटलं? नाही, तुमच्या डोक्यावर साहेब लोकांची हॅड दिसती म्हणून म्हणलं. तुम्ही जरा आधी नीट बोलायला शिका. अहो, तुमचा जवळजवळ महिनाभर पत्ता नाही, तेव्हा आम्हाला समजलो तुम्ही म्हणजे आमच्या गोळेगावाजवळ तुमचं गाव असून तुम्हाला गोळेगावात काय घडलं याची कल्पनाच नाही आहे. आम्ही आमच्या बायकोला घेऊन महिनाभर महाबळेश्वरला गेलतो, तेव्हा इकडं गावाकडं काय घडलं आम्ही कशाला ऐकतोय हो.
हंबीर त्याला पुढे काही बोलला नाही. याचं लग्न झालं हे सुद्धा ह्यांनी सांगितलं नाही. आपल्या मातोश्री वहिनीसाहेब गेल्या त्या काळात हे महाशय हनीमूनसाठी महाबळेश्वरला गेले हे उघड आहे. त्या म्हाताऱ्या विधवाबाईची 50 एकर जमीन खरेदी केलेलं प्रकरण इतकं अंगाशी आलं आहे, त्याची फिकीर न करता हा रांगडा पुरुष खुशाल लग्न करून मौज मजा करण्यासाठी थंड हवेच्या ठिकाणी जातो. आपण दुःखात होतो हे दाखवण्यासाठी हंबीरनी डोक्यावरची हॅट काढली. डोक्यावरचा गोटा पाहून तरी त्याला समजावं की इनामदार वकील साहेबांच्या घरात काहीतरी वाईट घडलं आहे. शेषरावांनी हंबीरच्या डोक्याचं मुंडण पाहिलं, पण त्याच्या चेहऱ्यावरची रेषाही हलली नाही. दुःख त्याच्या कधी गावीच नव्हतं. त्याची चौकशी तो कशाला करणार. हंबीरनी आपली हॅट पुन्हा डोक्यावर घातली. काळा कोट होता, टाय तेवढा बांधला नव्हता. कोर्टात जाण्यापूर्वी तो टाय बांधत असे. शेषराव, तुमची केस आम्ही घेतो, तुमचं वकीलपत्र आम्ही डन करतो. तर मग त्या म्हातारीच्या 5 पोरींना आम्ही त्यांच्या 50 एकरात गाडणार असं आम्ही समजतो. त्यांनी उर्मट्टपणाची भाषा केली. ती भाषा सज्जन वकिलाला न ऐकवणारी होती, तरीही हंबीर गप्प राहिला. याचं वकीलपत्र घ्यायचं तर ह्याला जुन्नर कोर्टाकडेच घ्यायला हवं. शेषराव, गाडी कोर्टाकडे घ्या, तिथे तुमच्या कागदपत्रांवर सह्या घेतो. अहो, तुम्ही कोर्टातच कसे यायला? मला मशानात चल म्हणलं ना तरी मी यायला तयार आहे. हंबीरला त्याचं बोलणं आगाऊ असभ्य वाटत होतं. आज स्मशानात स्वतः जात असेल तर आपण पोचवायची गरज काय. शेषरावनं आरमाडा गाडी वळवली, जुन्नरच्या रोखानं घेतली. त्या गाडीमागे हंबीरने आपली मारुती गाडी घेतली. कारकून परदेशी त्याच्या शेजारी बसला होता. साहेब, ते शेषराव मला तुमच्याविषयी विचारत होते, म्हणत होते की. हंबीरनी ब्रेक दाबला. हा लांडगा आपल्याविषयी काय चौकशी करत होता? म्हणजे वाड्यामध्ये कोण कोण आहे, साहेबांचं लग्न झालं आहे का, लग्न झालं नसेल तर साहेब लग्न का करत नाही, असं काहीतरी तो विचारत असणार. साहेब, ते म्हणत होते की जमीन खरेदीची केस साहेब जिंकणारच असा आमचा विश्वास आहे. त्यांना मग आम्ही बक्षिसी देणार, ते मागतील ती बक्षिसी देऊ आम्ही. शेषराव, आपल्याला काय बक्षिसी देणार? हंबीर स्वतःशी खुनसीपणानं हसला. त्याच्याकडून आपल्याला बक्षिसी घ्यायची, पण ती त्याच्याकडनं हिसकावून घ्यायची. कोर्टाच्या आवारात गाडी आली. चिंचेच्या झाडाखाली हंबीरने आपली गाडी लावली. त्याच्याच गाडीच्या बाजूला शेषरावानं गाडी लावली. शेषराव आणि हंबीरराव एकत्र. कोर्टाकडे जाणाऱ्या सगळ्या वकिलांच्या नजरा त्या दोघांकडे वळल्या. प्रत्येकाच्या मनात प्रश्न, शेषरावाची केस हंबीररावनी घेतली का काय? हॅलो इनामदार साहेब, जुन्नर कोर्टाचे ज्येष्ठ वकील सदाशिवराव जोशी म्हणाले. सर नमस्कार. हंबीररावांनी आदबीनं त्यांच्या वकीलपणाचा मान राखला होता. प्लीज जरा बाजूला याल का? शेषराव, जरा 1 मिनिट, मी यांच्याबरोबर जाऊन येतो. जोशी वकील साहेबांनी हंबीररावला शेषरावची केस घेऊ नये हा मित्रत्वाचा सल्ला दिला. पण जर कोणी घेतली तरी त्यांच्यापासून जपून राहा असा आणखीन एक सल्लाही दिला. हंबीरराव, आणखीन एक? नाही, तुम्ही सांगा हो, तुमचा अधिकार आहे तो. तुम्ही आम्हाला तीर्थरूपांच्या ठिकाणी. हंबीरराव, मातोश्री गेल्यापासून तुमच्यावर कंट्रोल नाही आहे. मातोश्री असत्या तर त्यांनी तुम्हाला निश्चितच ही शेषरावची केस घ्यायला प्रतिबंध केला असता अशी आमची खात्री आहे. हो, थँक्स फॉर युअर सजेशन सर. जोशी वकील साहेबांनी आपला हात वर केला आणि ते कोर्टाकडे चालायला लागले. हंबीर आणि शेषराव पुन्हा बरोबरीनं चालायला लागले. परदेशीने आपल्या साहेबांच्या टेबलवर लगेच वकीलपत्राची कागदपत्रं काढली. शेषरावाच्या सह्या पटापटा घेतल्या. इनामदार वकील साहेब, हे 1 लाख ॲडव्हान्स घ्या तुमची फी म्हणून. माफ करा शेषराव, मी वकील फी इथेच घेणार नाही. मग आमच्या बंगल्यावर वकील फी घेणार का? मग आमच्यासारखे भाग्यवान आम्हीच आहे ना. कारण तुम्ही नुसते वकील नाही तर गोळेगावचे इनामदार साहेब आहे. तुम्ही आमच्या बंगल्यावर येत असाल तर हा आमचा बहुमानच मानायचा. ठीक आहे, आम्ही पण पाटलांच्या वाड्याऐवजी बंगल्यावर येण्याचा आनंद घेऊ. त्याला तसा चढवल्याशिवाय गाफील ठेवता येणार नव्हतं.
शेषराव पाटलांची बनावट खरेदी व्यवहाराची केस हंबीररावांनी घेतल्याची बातमी भाऊराव पोटेला कळताच त्याला शॉक बसला. तो त्यावेळी हंबीररावाला शोधत तिथे आला. हंबीररावांनी त्याला एक चिठ्ठी दिली. त्याने ती बाजूला जाऊन वाचली. शेषरावला आपण न्याय मिळवून देणार असल्याचं चिठ्ठीत होतं. भाऊराव पोटे दुखावला. आपण एवढी माहिती दिली तरी हंबीर आपल्या विरुद्ध जावा. असं असेल तर आपण त्याचा नाद सोडलेला बरा. आपण बिल्डर आहोत. आपण आपलं काम आणि शेती हे करणं उत्तम. कोर्ट संपल्यावर हंबीरने परदेशीला आपला पुढचा आठवड्याचा प्रोग्रॅम सांगितला. आपल्या आशिलांना त्यांच्या कोर्टात कोणत्या दिवशी आहोत त्याविषयी पत्र टाकायला सांगितली. सर्वच आशील काही जुन्या गावातले नव्हते. खेड्यापाड्यात पसरलेले त्याचे आशील. त्यांना पत्राने आगाऊ 4 दिवस तरी कळवावं लागत होतं. ज्यांच्या घरी फोन होते त्यांना तसं कळवलं जात होतं. अति उत्साही आशील तर फोनवरनं कोर्टाच्या तारखा विचारत त्यांचा काही प्रश्न नव्हता. शेषरावानं हव्या त्या सह्या केल्यावर तो 2 तास कोर्टाचं काम पाहून गेला होता. हंबीररावनं संध्याकाळी त्याच्याकडे यायचं कबूल केलं. हंबीर आपल्या फार्महाऊसकडे गेला. त्यांनी छान आंघोळ केली. मग चांगल्या सुटाबुटात तो गाडीने ओझरला निघाला. साहेब आज रात्री ओझरला जेवणार हे समजल्यावर सुला चकित झाली. हंबीरराव सहसा कोणाकडे दिवसा आणि रात्री जेवत नसत. घरच्या जेवणात त्यांना रस. दिवसा उजेडीस तो बंगल्याच्या आवारात गाडी घेऊन गेला. तो जाताच साखळी नसलेला भला दांडगा वाघासारखा अंगावर पट्टे असणारा वाघ्या कुत्रा झेप घेत गाडीवर तुटून पडला. गाडीच्या बोनेटवर चढून तो गाडीच्या व्हीलवर बसलेल्या हंबीरवर हल्ला करण्यासाठी काचेवर पायाचे पंजे आपटायला लागला. दात विचकून आपले भयानक सुळे दाखवायला लागला. शेषराव बंगल्यात नव्हताच. त्याचे नोकरचाकर पण नव्हते. आणि कुत्रा तर हा असा गाडीवर चढून भयानक भुंकत असलेला. वाघ्या, वाघ्या, त्याला आवाज आला. वाघ्या आपल्याच थाटात होता. त्याचं शेपूट लहानपणी कट केलेलं असल्यानं त्याला यू यू केलं तरी तो शेपटी हलवून गोंडा घोळणारा नव्हता किंवा त्याला दंडा मारला तरी तो काही शेपूट घालून पळणारा नव्हता. हंबीरनं 2-3दा हॉर्न वाजवला तेव्हा नाकापर्यंत पदर ओढलेली एक स्त्री बंगल्याच्या बाहेर आली. तिने मग कुत्र्याला आवाज दिला, वाघ्या, वाघ्या मागे ये. वाघ्या खाल्ल्या अन्नाला जागणारा होता. तो तसा मागे येणारा नव्हता. हंबीरजवळ त्याचं रिव्हॉल्वर होतं पण त्याचा उपयोग अशा जनावरासाठी करता येत नव्हता. वाघ्याला पाहून किंवा त्याच्या आवाजाने कोणी बंगल्याच्या फाटकात येत नव्हतं. पण ह्याला एक साहेब स्वतःबरोबर गाडीत घेऊन आला होता. कोण सहन करेल? त्यांनी काय ह्या वाघ्याला विचारायचं का, अरे बाबा वाघ्या आम्ही येतोय, तुझी परवानगी दे. हे वाघ्याला सांगितलेलं नसल्यामुळे वाघ्या चावताळला होता. वाघ्या बॉनेटवरनं उडी घेऊन खाली धावला. हंबीर तसाच गेटकडे पळाला. वाघ्याला चेव चढला. हा गाडीवाला आपल्याला बघून घाबरलाय. त्याने जिभल्या चाटल्या आणि वाघाची झेप घेत त्यांनी दौड मारली. त्याची तिसरी झेप चांगली मजबूत होती. हंबीरच्या पाठीवरती झेप पडणार होती. वाघ्याच्या मनात तसाच त्याच्या मानेला चावा घ्यायचा, चांगला तोडायचा. गाडी घेऊन बंगल्यावर हल्ला करायला येतो का? हंबीरनी बाका प्रसंग ओळखला. झेप पाठीवर यायच्या आधी तो पटकन खालीच बसला. वाघाच्या ताकदीचा तो वाघ्या कुत्रा त्याच्या जबड्यावर आपटला, उलटा पालटा होऊन कोसळला. क्षणभर काय झालं ते वाघ्याला कळलंच नाही. आपल्यावर डोंगरकडा कोसळला का आपण डोंगरकड्यावरनं कोसळलो? स्वतःभोवतीचं धुळीचं चक्र बाजूला झाल्यावर त्यांनी पाहिलं तर त्यांनी उडी घेतली होती. तो गाडीवाला उठून बंगल्याच्या दरवाजापर्यंत पोचला होता. वाघ्याने पुन्हा उठायचा प्रयत्न केला पण त्याच्या पायाचे दोन्ही पंजे दुखावले गेले होते. एका पंजाची खालची गादी फाटून रक्त गळायला लागलं होतं. ते रक्त त्याने आपल्या जिभेनं चाटलं. पण आपण चालू शकत नाही हे लक्षात येताच त्याने आभाळाकडे तोंड केलं आणि तो करुणपणे विव्हळला. तुम्ही कोण? पडद्याआडून आवाज आला. हंबीरनं पडद्याआड उभ्या असलेल्या तरुण स्त्रीला ओळखलं होतं पण एकदम ओळख कशी द्यायची? शेषराव पाटील कुठे आहेत? बाहेर जाताना सांगून जात नाहीत ते. ती सहज बोलून गेली.
त्या बोलण्यातला नाराजीचा सूर हंबीरला पटकन ओळखता आला. बंगल्यात कुणी नोकर चाकर तुमच्या मदतीला नोकराणी असतील? नाही, त्यांचं सगळं अजब खात आहे हो. बंगल्यात फक्त दोघं आहोत आम्ही, बाकी नोकरा चाकरांची मदत नाही. तिने शेषराव विरुद्ध लगेच तक्रार केली. खरं आहे त्यांचं. जंगली रानटी कुत्रा बंगल्याबाहेर ठेवला की काम झालं. त्यामुळे बंगल्यात येणार कोण असं पाटलांना वाटत असेल. ती त्यावर काही बोलली नाही. ती पडद्यामागेच उभी होती. हंबीरनं पडद्याखाली दिसणारे तिचे ते गोरे पाय पाहिले. पायात सोन्याच्या साखळ्या, पायाच्या टाचांना नक्षीदार मेहंदी लावलेली. तो त्या लोभस पायांकडे बघत राहिला. आपण तिच्या पायाकडे बघतोय हे तिच्या लक्षात आलं तर, पाटील जाताना सांगून गेलेत? म्हणजे आम्ही येणार आहोत हे माहीत असतानाही ते बाहेर गेले? अच्छा, तुम्हीच का वकील साहेब? हो, आम्हीच आहोत ते वकील. ते ऐकलं आणि तिने आपल्या मुखाचं प्रत्यक्ष दर्शन दिलं. तिने पांढरा पडदा बाजूला सारला. पांढऱ्या शुभ्र ढगा आडून पूर्ण चंद्राचं अस्पष्ट दर्शन व्हावं, पण तोच बाजूला झाला की उजळ आणि स्पष्ट व्हावं सगळं, तसं ते झालं. तो मुखचंद्रमा बघून हंबीरचा श्वास खालीवर झाला. गुलाबी रंगाच्या नऊवारी पैठणीत ती होती. दंडात रुतलेली गुलाबी कंचुकी, गळ्यात मंगळसूत्र आणि मोहनमाळ, नाकात मोत्याची नथ. तिचे ओठ विलग झाले तेव्हा नथीच्या मोत्यांबरोबर तिचे मोत्यांसारखे दातही चमकले. ती काहीशी झुकली तेव्हा कानातले झुमके पाण्यावरच्या होडीगत हलले. झुमक्यांना जोडलेली बारीकशी सोनसाखळी कानाच्या मागणं अडकवलेली होती. वकील साहेब आपल्याला मंत्रमुग्ध होऊन पाहतायत हे तिच्या लगेच लक्षात आलं. ती पटकन पडद्या मागे झाली. मुखचंद्रमा पुन्हा पांढऱ्या ढगा आड झाकला गेला. पांढऱ्या पडद्यातून तिची आता आकृती दिसत होती. ती त्याला पडद्या आडून बघत होती. हंबीर सुटाबुटात आला होता. गळ्याला टाय लावलेला होता. तुम्हाला आम्ही ओळखलं नाही? आम्ही? हां, तुम्हाला आम्ही पहिल्यांदाच बघतोय म्हणून चौकशी करतोय मी. ह्यांच्या पत्नी होता मी. यांच्या? अच्छा, म्हणजे शेषरावांच्या तुम्ही पत्नी. काय शेषरावांनी लग्न केलं हो, पण आम्हाला त्यांनी त्यांचे वकील म्हणून पत्रिकाही दिली नाही बघा. आबासाहेबांनी आमच्या लग्नाची घाई केली. त्यांना काय एवढी घाई झाली ते काही कळलं नाही. आम्हाला आबासाहेबांनी अकोल्यात पण बऱ्याच मोठमोठ्या लोकांना लग्नाबाबत अंधारात ठेवलं होतं बघा. चालायचंच तरुण मुलीचे वडील ते. त्यांची तरुण मुलगी तर कुठे पळून चालली नव्हती ना. चांगली देशमुख वाड्यात फार्म हाऊसमध्ये गेली असती. म्हणजे तुम्हाला समोरचं हे पाटलांचं घराणं आवडलं नाही असं म्हणा की. त्यावर ती गप्प राहिली. पडदा सोडून ती तशीच किचनमध्ये गेली. पाण्याचा तांब्या पेला घेतला, बाहेर आली. तिने तो तांब्या आणि पेला त्याच्या हातात देण्यासाठी पुढे ठेवला तेव्हा तिचे डोळे ओलावलेत असं हंबीरनं पाहिलं. तुम्ही या बंगल्यात सुखी दिसत नाही. खरी गोष्ट आहे ही? नाही, तसं काही नाही हो. ती बोलली आणि तिला हुंदका फुटला. आपलं तोंड झाकत ती आत गेली. तिला आपलं दुःख आवरताच आलं नाही. ती आत जाऊन रडत राहिली. ती आत रडतीये आणि एवढ्या शेषराव पाटील आले तर. पाटलीनबाई, आम्ही निघतोय बरं का. हंबीरने तिने बाहेर यावं म्हणून म्हटलं. आपले डोळे तिने रुमाल काढून पुसले. आमचे एक मित्र तुम्हाला पाहण्यासाठी आले होते अकोल्याच्या राजाराम देशमुखांच्या वाड्यात. हंबीरराव इनामदार का? तेच. त्यांचे पण आम्ही वकील मित्र आहोत. हंबीररावांची त्या दिवशी फार चूक झाली बघा. फार मोठी चूक झाली. काय चूक झाली? चुकी तर काही झाली नाही. म्हणजे तुम्हाला सगळं माहिती आहे? हां, इनामदारांचा वाडा समजून ते गुलाबबाईच्या वाड्यात गेले तेवढंच माहिती आहे. पण त्यावरनं त्या राजाराम देशमुखांनी हंबीरराव इनामदारांना आपल्या वाड्यात पाऊल टाकू दिलं नाही. ते ऐकायला मिळालं आहे आम्हाला, पण फार उशिरा. ते म्हणजे हंबीररावांनी तुम्हाला पाहिलं असतं तर तुम्ही इनामदारांच्या वाड्याच्या सुनबाई झाल्या असतात. आम्ही मातोश्रींना शिवनेरी गडावर आवडलो होतो. अक्कासाहेबांना पण आम्ही पसंत पडलो होतो. राजाराम देशमुखांना हंबीरराव पण पसंत पडले होते म्हणून तर त्यांनी त्यांची जास्वंदी म्हणजे मला पाहण्यासाठी
तुम्हाला आमंत्रण दिलं. ते लग्न नक्की होणार यात काही शंका नव्हती. पण हंबीररावांचा आमच्या देशमुखांच्या वाड्यात पहिला पाय पडायला हवा होता. त्यांनी तिकडे जायला नको होतं. पण गुलाबबाईंच्या वाड्यानंतर ते तुमच्या वाड्यात आलेच होते की. तेच आबासाहेबांना आवडलं नाही. पण आम्ही म्हणतो, काय गुलाबबाई तरी कोण? तुमच्या आबासाहेबांचीच मैत्रिणी ना. तिथे हंबीरराव चुकून गेले तरी त्यांनी चूक मान्य केली. मग ते पुन्हा देशमुखांच्या वाड्याकडे आले तर त्यांना वाडाच बंद झाला. हंबीररावांना सदा पाण्याचा ग्लासही दिला नाही, जेवणाची तर वार्ताच नको करायला. त्या दिवशी ते उपाशी पोटी गोळेगावात आले. त्यांना त्यांची गाडीसुद्धा अपमान झाला म्हणून नीट चालवता येत नव्हती. हे ऐकून जास्वंदीचा चेहरा कसानुसा झाला. काय बोलणार याच्यावर? तेवढ्यात आरमाडा गाडी आवाज करत आली. शेषराव पाटलांचं स्वागत करायला त्यांचा वाघ्या कुत्रा धावला नाही. बंगल्यापुढच्या एका झाडाच्या सावलीत तो कळवळत पडला होता. शेषरावानं कळवळणारा वाघ्या पाहिला. गाडीतून उतरून तो कुत्र्याजवळ गेला तर कुत्रा पसरलेला, पुढचे दोन्ही पाय दुखावलेले, एका पायाच्या पंज्याची गादी फाटलेली, 2-3 नखं दुखावलेली. शेषराव बंगल्यात आला. हंबीरनं पाण्याच्या तांब्यातलं पाणी पेल्यात ओतून घेतलं. हंबीरला बघता शेषराव हसला. त्यांनी बंगल्याच्या हॉलमध्ये असलेला फोन उचलला, रिंग फिरवली. गावातल्या जनावरांच्या डॉक्टरांना त्यांनी फोन लावला. कुत्र्याच्या दुखापतीची त्यांना कल्पना दिली. बंगल्यावर येऊन त्याला काही इंजेक्शन, मलमपट्टी असेल ते करून जायला सांगितलं. नाही पाटील साहेब, मला एका ठिकाणी अर्जंट जायचं आहे. हे जनावराच्या डॉक्टरा, तुला नीट भाषेत सांगितलं आहे मी. तू जर का आला नाही ना कुत्र्याच्या विलाजासाठी, तुला तिकडं पार मावळात पाठवीन बदली करून. हां, ठेव. फोन आपटून ठेवल्यावर शेषरावनं वकील साहेबांना हात जोडले. जास्वंदी, त्याने हाक घातली. ती पडद्या आड उभी राहिली. तसा तो म्हणला, मला माहिती आहे तू देशमुख वाड्याची लेक आहे. आमच्या पाटलांच्या वाड्यापेक्षा तिथं लय खानदान पाळतात. परक्या पुरुषापुढं त्या वाड्यात बायका येत नाहीत. पण हा वाडा पाटलाच आहे. आणि पाटील म्हणजे शेषराव पाटील. शेषराव पाटलाच्या हिथं आडपडदा काय ठेवायचा नाही. बायकांना बी पडदा नशीन ठेवायचा नाही. ये बाहेर, ये खुर्चीत बस, ये तुझी ओळख करून देतो, ये. तुमचे वकील साहेब आहेत ते, त्यांनी बंगल्यात आल्यावर मला सांगितलं. आणि हे बघ, आम्ही सांगितलं ना तुला, आम्ही बोललो ना तुला. हे तुझी खानदानी भाषा तिकडं अकोल्याच्या खानदानी देशमुखच्या वाड्यात, माझ्या ह्या वाड्यात पाटलाच्या वाड्यात ती भाषा नाही पाहिजे. इथं साध्या माणसाची भाषा बोलायची. मी लीडर माणूस आहे. खादी वापरणारा नव्या काळचा पाटील आहे मी. आता पाटीलकी गेली, पोलीस पाटीलकी आली. पडद्याआडच्या जास्वंदीला हुंदका फुटला होता. ती स्फुंदायला लागली. तसा शेषराव ताड आत गेला आणि म्हणला, तू का रडते अशी? तुला काय मी चापकानी मारतो का काठीने बडवतो? नेहमी हसतमुख राहायचं. तुला इथं खायला प्यायला काय कमी आहे का? तुला बांगल्यात बी पैठणीसारख्या भारी 9वारी साड्या वापरायला सांगतो का नाही मी? रडशील बिडशील ना अशी? खादीची 9वारी पातळं लावेल असायला मी. पोलीस पाटील शेषरावची भाषा जास्वंदीला शोभणारी नव्हती. तिच्या देशमुखांसारख्या खानदानी कुटुंबात लहानाची मोठी झाली. तिच्या संस्कारांना ती भाषा आवडणारी नव्हती. वकील साहेब, आज आमच्या बंगल्यात रात्री जेवून जायचं काय? नाही, पण आता रात्र होईल, काळोख दाटेल. म्हणजे रात्रीला तसा वेळ राहिला आहे का ती? आणि जेवण तरी एवढ्या लवकर कसं होईल? जेवणाची काळजी करू नका हो. झिनतला बोलवतो ना स्वयंपाकाला, 2 कोंबड्या बनवल चाटाकच्या फाटाक. झिनतचं नाव ऐकलं आणि हंबीर गडबडला. अकोल्याच्या पानवाल्या तांबोळ्याची तर ही झिनत नाही. झिनत नाव आपलं मराठ्यांचं वाटत नाही. हंबीरनं शेषरावला संशय येऊ न देता बाजूनं प्रश्न केला. अहो, हे झिनत पानवाल्या बागवानाची बेबी आहे. मनसुऱ्यांनी अकोल्यावरनं आणली तिला. हा, मनसूर आम्हाला माहिती आहे. आमच्या पानमाळ्याचा सौदा त्यांनीच घेतला आहे. म्हणजे झिनतची आणि तुमची ओळख करून द्यायला काय हरकत नाही. नाही पाटील, ओळख करून द्यायची काही गरज नाही आहे. म्हणजे तुम्हाला तिच्याशी ओळख करून घेण्यात इंटरेस्ट नाही का? अहो, ती शादीसुदी तरुण पोर, शादीवाली नाही हो, रखेल म्हणा, रखेल. पळवून आणली तिला. पाटील, हो वकील साहेब आहेत आपल्या बंगल्यात.
तुमचं बोलणं खानदानी माणसाला आवडणार नाही आहे. जास्वंदी पडद्याआडून बोलली. वकील साहेब, ही देशमुखाची तरुण लेक ह्या बंगल्यातलं धान्याचं माप वलांडून आली आणि आम्हाला ज्ञान शिकवायला लागले राव. आम्ही कसं वागायचं, कसं बोलायचं हे ही शिकवायला लागली. पण जास्वंदी बाईसाहेबांचं खरं आहे बरं का. अरे वा, तुझी माझ्या बायकोला पर बाई साहेब बोललात की. एवढा मोठा मान. मोठ्या घरच्या आहेत त्या. त्यांचं माहेर पण देशमुख घराण्याचं आहे. देशमुख घराणं बायकांना पदर हनवटीपर्यंत घायला लावतं. त्यांचा ओठसुद्धा दिसू देत नाही, पायाची नखंसुद्धा नाही. वकील साहेब, देशमुख घराण्याचं लय कौतुक नका करू. एवढे मोठे ते राजाराम देशमुख, त्यांनी माझ्या पुढं नाक घासले. जास्वंदीला पदरात घ्या म्हणले, हात जोडले पार राव. तवा कुठं मी तयार झालो. पाहिजे तर विचारा की ह्या जास्वंदीला. जास्वंदीनं पडद्याआडून ते ऐकलं आणि पाय आपटत ती आत चडफडल्या मनानं गेली. तिला शेषरावच्या त्या झालेल्या दुगाण्या सहन न होणाऱ्या होत्या. आपल्याला कुठे चांगलं घराणं मिळत नव्हतं म्हणून हे शेषरावच्या गळ्यात आपल्याला टाकलं का काय. शेषराव, आम्ही निघतो. अरे झालो वकील साहेब, रात्र आपलीच आहे. म्हणजे काय, मी काय रात्रभर इथे राहायचं आहे? काय हरकत आहे का तुमची? तुमचं नुकतंच लग्न झालं आहे. तुमच्यासारख्या नवीन जोडप्यात मी कशाला अडसर? लग्नाला माराव गोळी. आमच्या लग्नाचं काही खरं नाही. शेषराव वृक्ष आवाजात बोलला. हंबीरला त्या दोघांमधला दुरावा ताबडतोब जाणवला, पण त्या विषयावर लगेच बोलून काही उपयोग नव्हता. वकील साहेब, आपण आता आमच्या माळ्यात जायचं. तिथं माझं फार्म हाऊस आहे, तिथं आपण जेवायचं. आपण बंगल्याचं काय झालं? नाही, इथं या बंगल्यात देशमुखांची पोर दारू प्यायला लागली ना की तिचं तोंड चालू करते. तिला नाही सहन हो दारूचा वास. मग तुम्ही दारू सोडा. जास्वंदी बाईसाहेबांना आवडतं तसं तुम्ही वागा ना. बायकोच्या तालावर नाचणारा मी पोलीस पाटील नाही. शेषराव म्हणतात मला. वकील साहेब, तुम्ही यांची केस घेतली आहे असं ऐकलं यांच्या तोंडून, पण हे तुम्हाला गोत्यात आणतील. जपून राहा तुम्ही. जास्वंदीनं पडद्याआडून आवाज दिला. ते ऐकलं आणि शेषराव हसला, खादा खादा हसला. त्याला जास्वंदीचं ते बोलणं मूर्खपणाचं वाटलं. त्याला तिच्या बोलण्याची फिकीरच नव्हती. तुमच्या फार्म हाऊसवर मारुती गाडी नेता येईल? तिथं मारुती गाडीच काय, रणगाडा बी नेता येईल. लय मोठा रस्ता केला मी. आमच्या ऊसाचे ट्रक जायचे असतात ना फॅक्टरीवर. रस्ता लय चांगला आहे, बेस्टच आहे. हंबीर बंगल्याबाहेर पडला, त्याच्या मागोमाग शेषराव. शेषरावनी बंगल्यातल्या फ्रीजमधनं सोड्याच्या 6 बाटल्या घेतल्या. बाकी उंची मद्याच्या बाटल्या फार्म हाऊसवर ठेवल्या होत्या. तिथला सोडा संपला म्हणून बंगल्यात सोड्याचा स्टॉक त्यांनी घेऊन चाललेला होता. वकील साहेब, तुमच्या मारुतीतून जाऊ. आमच्या आरमाडा राहू दे इथं. हंबीर काही बोलला नाही. तो मारुती चालवायला बसला. त्याच्या शेजारी शेषराव. बंगल्याबाहेर येऊन जास्वंदीने डोकावलं. तिने आपल्या कर्मालाच हात लावून घेतला. फार्म हाऊस बरंच लांब होतं. तिथे आसपास शेतमजुरांच्या तेवढ्या झोपड्या होत्या. शेतमजूर गावठी दारू पिऊन जागोजागी विषारी औषध खाल्लेल्या उंदरासारखे बेशुद्ध पडले होते. सकाळपर्यंत ते कसेबसे शुद्धीवर येऊन आपल्या झोपडीत जाणार होते. त्यातला एखादा अशक्त मजूर कुत्र्याच्या मौतीने मारणारही होता. शेषराव पाटलाचं फार्म हाऊस बंगल्यापेक्षा चांगलं बांधलेलं होतं. टिपॉयवर बऱ्याचशा तमाशाच्या फडाच्या बायकांबरोबरच्या त्याच्या फोटोंचा आल्बम पाडला होता. शेषरावनी तो आल्बम हंबीरच्या हातात दिला. त्यात हंबीरला इंटरेस्ट नव्हता. त्याने तो बाजूला टाकला. शेषरावनी आपल्या शेतमजुराला हाक घातली. तो धावत आला. वय उलटलेला म्हातारा शेतमजूर शेषरावसमोर हात जोडून उभा राहिला. गावात जायचं आणि झेनतला बोलवून आणायचं. झेनत म्हणजे काल मटण शिजवायला आणली होती ती? तीच रे. तिचा नवरा मनसूर आहे, सुद्धीवर नसन आता. त्याला काय इकडं आणू नको असं सांगते झेनतला. म्हातारा शेजमजूर निघाला तसा शेषराव त्याच्यावर खेकसून बोलला, आणि तुझे ते माया कुठं आहे? तिला पाठव फार्म हाऊसमध्ये. माया वासावरच होती. ती धावतच आली. हंबीरने पाहिलं. तो चकित झाला. एवढी देखणी माया या शेतमजुराची बायको? तिच्या अंगावरचं पातळ शेतमजुराच्या मजुरीला परवडणारं नव्हतं. चांदीच्या रुपया एवढं कुंकू तिच्या कपाळी होतं. त्या कुंकवाकडे बघत शेषरावनी तिला डोळा मारला. मग तो हसत म्हणाला,
वकील साहेब ही अखंड सौभाग्यवती आहे म्हणून हिनं एवढं मोठं कुकू लावलंय. त्याच्या बोलण्याचा अर्थ इनामदार घराण्यातला पुरुष असलेल्या हंबीरला लगेच कळला. हे पहिले तमाशात नाचायची, मला आवडली, तिला मी आवडलो, चल म्हणलं, लगे जमलं, म्हणलं माझ्या माळ्यात ठेवतो, आली फार्म हाऊसवर. चालं हे गाव गणपतीचं, लोकांना बाया बंगल्यात ठेवलेल्या कशा आवडणार, ते नावं ठेवणार. मग आमच्या या म्हाताऱ्या गाड्याला म्हणलं तुझी ही बायको म्हणून ठेव, राह तिच्या संगती, ती तुला खायला प्यायला घालीन. दोघांनी फार्म हाऊसची अवस्था ठेवायची, पण एकच आहे, हिला हात लावायचा नाही. शेषरावाचं बोलणं ऐकलं आणि ती महामाया खुदो खुदो हसायला लागली. हंबीररावकडे ती लगेच गळ टाकला अशा दृष्टीने बघत होती ते शेषरावच्या ध्यानात आलं. तिची भिरभिरी नजर हंबीररावने सुद्धा ओळखली. तुझं गाव कुठलं? मी वय पार तिकडं संगमनेरची. संगमनेर म्हणजे अकोले तालुक्याला लागूनच तालुका ना संगमनेर. हां, अकोल्याला माझी मावस बहीण आहे की, गावात वाड्यात राहते. ही गुलाबबाईविषयी बोलतीये हे लक्षात येतं आहे. त्यामुळे हंबीररावने तो विषय टाळण्यासाठी शेषरावला म्हटलं, या मायानी तमाशात नाचायचं सोडून इथं राहायचं हे बरं नाही वाटत हो. आता पण मी तिला आवडलो. त्यात तो संगमनेरचा मोटार ट्रान्सपोर्टवाला छगने तिला रखेली म्हणून ठेवायची भाषा करायला लागला. तशी ही राहायला तयार होती, पण तो आपल्या बी धंदेवाला मोटरवाल्यांकडं पाठवायची तयारी करायला लागला. आता हे कसं हिला आवडणार? तमाशावाली असली तरी तिला बी काय लाज आबरू आहे का नाही? एका टायमाला ती एकट्याशी संगीत बारी करणार, समदेशी संगीत बारी केल्यावर काय होईल सांगा? हंबीररावने त्या मायाकडे बघायचं टाळलं. ही बाया असल धंदेवाली हे त्यांनी जोखलं. ते आपल्याकडे नको त्या नजरेनं पाहायला लागले म्हटल्यावर आपण जपायला पाहिजे हे ओळखलं. मायानं आपल्या लुगड्याच्या पदरानं बाटल्या ग्लास पुसले, टिपॉयवर ठेवले. साहेब शॅम्पेन का विस्की का दोन्ही? बियर असेल तर बघा, कॉकटेल असेल तर उत्तम. आम्ही बियर घेतो कधी कधी. असं कसं? अहो तुम्ही आमचे वकील आहे, तुमच्या वकीलपत्रावर सही केली. तुम्ही वकील, मी आशील. आता त्या जमिनीच्या खरेदीची ऐशी का तैशी करून टाकू. त्याची फिकीर करू नका, आम्ही तुम्हाला केस जिंकून देतो, मग तर झालं. शेषरावानं नुसती व्हिस्कीच मायाला ग्लासात ओतायला लावली. तिने उत्साहानं व्हिस्कीच्या बाटलीचं बूच काढ काढ आवाज करत मोकळं केलं. व्हिस्कीचा ग्लास भरला. ती दुसरा ग्लास द्यायला लागली तर शेषराव म्हणाला, तुला तीर्थप्रसाद घेते का? अहो ये वकील साहेब तर सोवळं ब्राह्मण आहे, तुला कंपनी द्यायला मी आहे की. मला कंपनी द्यायला झिनतला बोलवलंय. मायाच्या कपाळावर आठ्या उमटल्या होत्या. या शेषरावानं झिनतची पण संधान बांधलंय काय? हंबीरला हा आणखीन एक धक्का होता. शेषराव चांगला भानगडीबाज पाटील आहे हा एक पुरावा त्याला मिळाला. ती झिनत फार्म हाऊसवर किती वेळा आली? आली 4-5 वेळा. तिचा नवरा मनसुरे असायचा बरोबर, त्याला मी फुकट पाजायचा. बेवड्याला काय, फुकट पाजणारा भेटला तो गुलाम वाहतो. झिनतही पिते. आल्यावर बघा की नागिनी गट डोलती सुद्धा. शेषरावनं 2 पेग मारले तेव्हा झिनत कव्वालीचा आवाज देत फार्म हाऊसमध्ये आली. पण तिने खुर्चीत बसलेल्या हंबीररावाला बघितलं आणि तिच्या तोंडातला कव्वालीचा आवाजच गेला, जणू तिचा कोणी गळा कापला. आदाब साहेब, तिने हंबीरला मुजरा केला. शेषराव तिच्या त्या आदाबकडे बघत राहिला. ही झिनत इनामदाराला ओळखते का काय? आपला मुजरा इनामदार साहेबांना केलेला बघून शेषरावमध्ये बदल झाला आहे हे झिनतच्या लक्षात आलं. ती म्हणाली, अरे पाटील ये आपके मेहमान आहे, आदाब साहेब करायला नको का सांगा? झिनत बोलण्यात हार जाणारी नव्हती याची कल्पना होती म्हणून शेषराव गप्प झाला. श्रोते हो, हा होता द काकडे लिखित फार्म हाऊस या कादंबरीचा आजचा भाग. उद्याचा या कादंबरीचा शेवटचा भाग आहे. ऐकूयात द काकडे लिखित फार्म हाऊस शेवटचा भाग उद्या. नमस्कार.